बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठा समाजाला प्रचंड मोठा धोका दिलाय। या दोघांच्या यापूर्वीही अनेक भेटीगाठी झाल्या असतील, याविषयी काहीच सांगता येत नाही असा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी धस मुंडे भेटीवर भाष्य करताना व्यक्त केलाय। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडले आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर आकाचा आका म्हणत टीकेची झोड उठवली होती। तसंच त्यांचा राजीनामाही मागितला होता, पण आता त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन या प्रकरणी एक प्रकारे आपलं शस्त्र टाकलंय। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर शरसंधान साधलंय। मनोज जरांगे शनिवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीत पटण्यासारखं काहीच नाही। एखाद्या माणसाच्या अंगात एवढा बेगडीपणा असू शकतो हे प्रथमच पाहायला मिळालं। एखादं चांगलं काम केलं तर जनता वाहवा करते, पण समाजाच्या विरोधात एखादं वाईट काम केलं तर हीच जनता आपला इंगा दाखवते। आम्ही धोके देणारे खूप पाहिले, पण एवढ्या संवेदनशील प्रकरणात ज्यावर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे, त्याला तुम्ही बाजूला सारून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजाचा विश्वासघात करणं ही साधी गोष्ट नाही। या प्रकरणी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं त्याला 100% मार्क देणं चांगलं आहे। त्यांनी मराठा समाज जागा केला। ही गोष्ट 2-3 दिवसांपूर्वी झाल्याची चर्चा आहे। अर्थात या लोकांच्या संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून आतापर्यंत अंधारात किती गुप्त भेटीगाठी झाल्या असतील हे सांगता येत नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकण पट्ट्यात मोठी गळती लागली आहे। यामुळे पक्ष पातळीवर धीरगंभीर चर्चा सुरू असताना पक्षानं रत्नागिरी जिल्ह्यातील 3 पदाधिकाऱ्यांवर पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका दाखवत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय। या तिघांच्याही हकालपट्टीचं पत्र ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीनं काढण्यात आलंय। ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात सातत्यानं हादरे बसतायत। माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतीच ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर आता आमदार भास्कर जाधव यांनीही पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे तेही शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला जातोय। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या 3 पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय। रत्नागिरी जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे, असं यासंबंधीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय। दुसरीकडे ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले विलास चाळके आणि राजेंद्र महाडिक हे 2 नेते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, त्यांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे। त्यापैकी काहींचा आज पक्षप्रवेश होतोय। माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हा प्रमुख विलास चाळके हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। आज प्रवेश करणाऱ्यांची यादीत वाचत बसलो तर एकनाथ शिंदे साहेब इथे लँड होतील। ठाकरे गटाचे 150हून अधिक पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत, असं ते म्हणाले। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीचं जोरदार समर्थन केलंय। भाजपनं आमदार सुरेश धस यांना शांत राहा असं केव्हाच सांगितलं नाही, उलट त्यांनी धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, असं त्यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना पूर्ण पाठबळ दिलंय। सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात केलेल्या चौकशीच्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केल्यात। भाजपही त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी धस आणि धनंजय मुंडे यांनी मिळून काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, अशी आमची भूमिका आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भूमिका एकमेकांहून वेगळी नाही, एकमेकांना पूरक आहे, पण काही ठिकाणी मतभेद आहेत। त्यात मध्यस्थी करण्याची गरज नाही, पण मनभेद असू नयेत असं मला वाटतं। सुरेश धस यांनी आपला मुद्दा पुढे नेला पाहिजे, त्यासाठी भाजप त्यांच्या पाठीशी आहे। माझी दोन्ही नेत्यांशी चर्चा झाली आहे, पण त्यात राजकीय भूमिका जुळवून घ्या, गळाभेट घ्या असं काही नव्हतं। आपापसातील वादाचा फटका बीडच्या विकासाला बसू नये अशी आमची भावना आहे। देशमुख हत्या प्रकरणात आपण सर्वांनी मिळून एखादी भूमिका घेतली तर आरोपींना नक्की शिक्षा होईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी बोलताना म्हणाले। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 6 फ्लॅगस्टाफ रोड येथील बंगल्याची तपासणी केली जाईल। केंद्रीय दक्षता आयोगानं 13 फेब्रुवारी रोजी चौकशीचे आदेश जारी केलेत। केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आल्यानंतर हा आदेश देण्यात आलाय। अहवालात म्हटलंय की 40,000 चौरस यार्डवर बांधलेल्या बंगल्याच्या बांधकामात अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं बंगल्याच्या नूतनीकरणावर 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्याचा आरोप केला होता। भाजपनं या बंगल्याला केजरीवाल यांचा शीश महाल असं नाव दिलंय। केजरीवाल 2015 ते 2024 पर्यंत इथे राहिले।
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांच्याकडे तक्रार केली होती की केजरीवाल यांचा बंगला 4 सरकारी मालमत्ता बेकायदेशीरपणे विलीन करून बांधण्यात आलाय. ही प्रक्रिया रद्द करावी. शपथविधी सोहळ्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री या बंगल्यात राहणार नाहीत. 9 डिसेंबर 2024 रोजी भाजपनं दिल्लीतील मुख्यमंत्री निवासस्थानाच्या आलिशान आतील भागाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. ते म्हणायचे की ते सरकारी घर घेणार नाहीत, पण त्यांनी राहण्यासाठी 7 स्टार रिसॉर्ट बांधला. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अशी मागणी केली की केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला सांगावं की त्यांनी त्यांच्या बंगल्याची सजावट करण्यासाठी सुमारे 45 कोटी रुपये कोणत्या अधिकारानं खर्च केले. हा तो काळ होता जेव्हा कोविडमुळे सार्वजनिक विकास कामं थांबली होती. शीश महालचं प्रकरण मे 2023 मध्ये पहिल्यांदाच उघडकीस आलं, जेव्हा दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी सीबीआय संचालक प्रवीण सूद यांना पत्र लिहून मुख्यमंत्री भवन नूतनीकरण प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सोपवलं. सप्टेंबर 2023 मध्ये सीबीआयनं या प्रकरणात अहवाल दाखल केला. कोविड काळात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर सुमारे 45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे पैसे सरकारी तिजोरीतून घेण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की भारताचे सरन्यायाधीश सीबीआय संचालक किंवा इतर उच्च अधिकाऱ्यांच्या निवड समितीमध्ये कसे सहभागी होऊ शकतात. न्यायालयीन सक्रियता आणि अतिक्रमण यांच्यातील रेषा पातळ आहे, परंतु लोकशाहीवर त्याचा परिणाम जास्त आहे. धनखड पुढे म्हणाले, आपल्यासारख्या देशात किंवा कोणत्याही लोकशाहीत भारताचे सरन्यायाधीश सीबीआय संचालकांच्या निवडीत कसे सहभागी होऊ शकतात हे आश्चर्यकारक आहे. यासाठी काही कायदेशीर तर्क असू शकतो का? शुक्रवारी भोपाळ येथील राष्ट्रीय न्यायिक अकादमीमध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी हे सांगितलं. सीबीआय संचालकांची नियुक्ती दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा 1946च्या कलम 4A अंतर्गत केली जाते. संचालकांची निवड 3 सदस्यीय समितीद्वारे केली जाते. यामध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश आहे. सीबीआय संचालकांच्या निवडीची प्रक्रिया निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसारखीच होती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली 3 सदस्यीय समिती हेच काम करत असे. पण सरकारनं नवीन कायदा आणून ते बदललं. सध्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया वादात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षानं आणखी एक झटका दिलाय. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार असलेले सुरेश बनकर यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरेश बनकर हे भारतीय जनता पक्षाची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दाखल झाले होते. या मतदारसंघात त्यांचा आमदार अब्दुल सत्तार यांना विरोध होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलाय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश बनकर यांनी भारतीय जनता पक्षात घर वापसी केली. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात पुन्हा एक मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सुरेश बनकर यांना विधानसभा निवडणुकीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र अब्दुल सत्तार यांचा विजय होऊन सुरेश बनकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता बनकर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर महायुती असून देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर सुरेश बनकर यांनी टीका केली आहे. आमचा अब्दुल सत्तार यांना विरोध होता, त्यामुळेच मी भारतीय जनता पक्ष सोडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेलो होतो. तसंच सत्तार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र आता पुन्हा मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून आमचा अब्दुल सत्तार यांना असलेला विरोध कायम राहणार असल्याचं बनकर यांनी म्हटलंय. अब्दुल सत्तार हे हिंदू विरोधी असल्याचा आरोप देखील यावेळी बनकर यांनी केला. वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरूनच आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला, याचं मला वाईट वाटत असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. जर सुरेश धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही, त्यांना इतिहास क्षमा करणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. असा खोटारडेपणा करून त्यांनी देशमुख कुटुंब यांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर केवळ बीडची जनताच नाही तर राज्यातील जनता देखील लक्षात ठेवेल. हे खूप मोठं पाप असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलंय. जर त्यांनी तसं केलं असेल तर हे विश्वासघातापेक्षाही पुढचं पाऊल असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका असं मला बीडमधील एका नेत्यानं आधीच सांगितलं होतं. सुरेश धस कधीही पलटी मारतील असा तो नेता म्हणाला होता. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची असल्याचं बीडमधील लोकांनी मला सांगितलं होतं. मात्र दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहा यांच्या मालकीचा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही. अमित शहा यांनी शिवसेनेचा एक गट फोडला आणि तो गट शिवसेनेच्या ताब्यात दिला.
तो अमित शहा यांचा पक्ष आहे, तो सध्या एकनाथ शिंदे यांना चालवायला दिला असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, शत्रू आहेत, तेच मराठी माणसांसंदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात, असा आरोप देखील राऊत यांनी केलाय. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला संपवून टाका, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. राज्यातील महायुती सरकारनं आपल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. या अंतर्गत लाभार्थी महिला या योजनेचे निकष पूर्ण करतात का, याची घरोघरी जाऊन छाननी केली जाते. त्यामुळे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थी महिलांना या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचा दावा केला जातोय. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं. यामुळे अनेक निराधार महिलांना हक्काची मदत मिळाली आहे. पण यात अनेक खोटे लाभार्थीही आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे का, किंवा त्या या योजनेतील पूर्ण निकष पूर्ण करतात का, याची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे ही पडताळणी पूर्ण होईपर्यंत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही असं सांगितलं जात आहे. या प्रकारामुळे महिला वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तब्बल 2,59,00,000 लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा 3,885 कोटी रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीतून दिली जाते. या योजनेतील हजारो महिलांना सरकारच्या इतरही योजनांचा लाभ मिळतोय. यात संजय गांधी निराधार योजना आणि नमोशक्ती योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश आहे. पण आता या दोन्ही योजनांसह स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारणाऱ्या महिलांचा आकडा 5,40,000 पर्यंत पोहोचलाय.